जी आमच्याकडून भेट तुम्हाला धरा। आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये अशीच एक महिला आहे 10,000 प्लस डिलिव्हरी आणि त्या पण यशस्वी केलेल्या आहेत आणि ती आजी आताच्या ह्या घडीला 92 वर्षाची आहे। खरं तर ह्या जुन्नर तालुक्यातील मी यांना धारवू म्हणल, कारण यांचं जे काम आहे ते खूप मोठं आहे। खरं तर यांना या कामासाठी काही ना काही एखादा पुरस्कार सुद्धा तालुका पातळीवर नाही, जिल्हा पातळीवर कुठून तरी काहीतरी यांना भेटला पाहिजे त्या कार्यासाठी। आदिवासी भागामध्ये तुम्ही हे डिलिव्हरी वगैरे करता बरोबर ना? हे कोणाकडून शिकले तुम्ही? माझ्या ऐकून आधी त्यावेळेस तुम्हाला बोलवायला आलं तर कसे जायचे तुम्ही? कसे जायचे? गाडी घेऊन यायचे का लोक तुम्हाला? नाही, पायी जायचे। पायी पायी? पाय पाय। किती किलोमीटर? तर कोपरे मांडवीतून बरंच लांब? पाय पाय जायचं, रात चालत, रात्रभर चालायचं आणि सकाळी तिथं पोहोचायचं आणि ते मग यातच नाही मुक्कामच तिकडे दोन तीन बाय। डिलिव्हरी केल्यानंतर ते लोक तुम्हाला काय द्यायचे? द्यायचे काय? दाणं एवढं धान्य? धान्य म्हणा, नारळ, खोबऱ्याची वाटी असं नाही काय? मग असं काही नाही, धान्य द्यायचं थोडेसे 50-60 रुपये? 50-1 रुपये। 50-1 रुपये वाढ आता डॉक्टराकडून आली। बर, डॉक्टरांनी कापायला म्हणजे डॉक्टरांनी सिझर करायला सांगितलं होतं ऍक्च्युली। मग तुम्ही सुखाची केली ते? सुखाची केली। तर तुम्ही आता घरामध्ये तुम्हाला 2 सुना आहेत, 4 मुली आहेत, यांच्या डिलिव्हरी कोणी केल्या? मी असं केलं। तुम्हीच केलं? अखंड सगळं फ्री ऑफ चार्ज? सगळं फुकट? मजा आहे तुमची। देतात का असं डिलिव्हरी करताना काही अडचणी आल्या? अजिबात नाही, फार अजिबात नाही। ते मुलगा काय म्हणतात मला जास्त माहिती नाही, तो मुलगा असा फिरतो, आडवा होतो, मग तुम्ही करायचं तुम्हाला जमतं? त्या हात लावला का कळतं? जमत। बर, 7 महिन्यापूर्वी ह्यांची पण डिलिव्हरी केली होती। ससूनला काय जायला सांगितलं? काय अडचणी आलं? ते म्हणले तुमची बीपी वाढते, तुम्हाला कधी पण चक्कर येऊ शकते, त्याच्यामुळे तुम्ही जुन्नरला जा। ओके। काय डॉक्टर म्हणले सिझर करायला आणि पुण्याला जा, त्याच्यामुळे आणखीन भीती वाढत होती ना। पुढे करायची ठरली डिलिव्हरी? आजीकडेच करायची ठरली, म्हणलं जाऊ नका, आपली परिस्थिती नाही तशी। करता करता आम्ही लय दिवस दवाखान्यात जात होतो, पण काहीच फरक नव्हता। मुलगा काय पोटामध्ये दगावला होता का? तरी पण आजीने ते नॉर्मल केलं सगळं व्यवस्थित? नॉर्मल केलं एकदम देवासारखे ना। 4-5 जण यायचे न्यायचे, ते आजी 2-3 दिवस तिकडे राहायचे। आज या गावात झाली का पुढच्या गावात जर करते अभिमान आहे का आजीनं आमच्यासाठी एवढं केलं, तिचं नाव एवढं झालं। तुमच्या नॉर्मल आणि आजी हुशार आहे? 9 महिन्यापर्यंत कामच करीत होतं। अरे बापरे, आराम करा, बेड रेस्ट घ्या। टायमाला पोट दुखायला आल्यावर आजीने डिलिव्हरी केल्या घरी, तोपर्यंत 9 महिन्यापर्यंत काम करायचं। डिलिव्हरी कोणी केली असेल? आजीने केली। आजीने केली। मग काय भीती वाटली का बाबा आपली सासू आपली डिलिव्हरी करणार? नाही, भीती नाही वाटली। सगळ्या सासू चांगल्या असतात का वाईट असतात? चांगले असतात। तुमची डिलिव्हरी केली म्हणून चांगली का? मग बरेच सासूचा अभिमान वाटतो। असं कमी सुन आहेत की त्यांना सासूचा अभिमान वाटतो? शिव ट्रेकर्स, गोष्ट एका प्रवासाची। नमस्कार मंडळी, शिव ट्रेकर्स मध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। खरं तर आज आपण थोडासा आगळा वेगळा असा व्हिडिओ घेऊन येत आहे आणि आज आपण खरं तर जुन्नर तालुक्यामधील असं एक गाव आहे, त्या गावामध्ये आलेलो आहे। मांदारण्यापासून म्हणजे उदापूरपासून जर निघालो आपण पुढे कोपरे मांडूच्या रोडला, तर मांदारण्याच्या पुढे 1-2 किलोमीटरवर साबरवाडी म्हणून गाव आहे। आता आपण साबरवाडीत गावात आहे। या गावात का आलं ते तुम्हाला थोड्या वेळाने सांगतोच। थोडं शिवकाळापर्यंत गेलो, त्याच्या अगोदर सुद्धा त्यावेळेस डॉक्टरचं प्रमाण म्हणजे डॉक्टर वगैरे नव्हते त्यावेळेस वैद्य असायचे, म्हणजे की जे उपचार करायचे आणि काही म्हणजे आयुर्वेदिक औषधं असायची। त्यावेळेस उपचार करण्याची पद्धत होती ती एकदम नॅचरल होती आणि त्यावेळेस आपल्या छोट्या मोठे काही आजार होते त्याच्यावर ते वैद्य लोक जे औषधी देऊन ते बरे करायचे। पण त्याच वेळेस मोठी समस्या होती की महिलांची एक मोठी समस्या होती त्यावेळेस। ह्या महिलांची डिलिव्हरी किंवा बाळातीन म्हणजे यांच्या डिलिव्हऱ्या कशा व्हायच्या हा एक मोठा प्रश्नचिन्ह होता। आणि त्यावेळेस अशी लोक होती त्यावेळेस जे लेडीज होत्या की त्या लेडीज त्या महिलेच्या डिलिव्हरी करायच्या एकदम नॅचरल पद्धतीने। त्यावेळेस त्यांचं जे हे होतं म्हणजे शारीरिक श्रम होता तो अतिशय जास्त होता, त्याच्यामुळे यांच्या डिलिव्हरीचं प्रमाण आहे ते बहुतेक नॅचरल व्हायचं आणि
त्यामध्ये सुद्धा त्यावेळेस त्या डिलिव्हरी करताना जर योग्य पद्धतीने डिलिव्हरी जर नाही झाली तर त्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण सुद्धा बऱ्यापैकी असायचं. ताडोबामध्ये जर बघितलं बाबा आमटेंनी त्यावर खूप मोठं काम केलेलं आहे, आपल्याला ते पाहायला भेटतं. तर त्यावेळेस अशा डिलिव्हरी होत असताना की काही लोक त्याच्यामध्ये खूप चांगलं काम करायचे, ज्यामध्ये काही महिला आहेत की त्यांचा हात कोणी धरू शकत नाही, त्यांच्या यशस्वी डिलिव्हऱ्या करायचं प्रमाण त्यांच्याकडून भरपूर आहे ह्या भागामध्ये. जसं आपण शिवकालीन इतिहासामध्ये जर गेलो तर शिवाजी महाराजांचा जन्मसुद्धा आपला शिवनेरीवर झाला होता आणि तोही कोणताही डॉक्टर, त्यावेळी डॉक्टर नव्हतेच तरी पण त्यांचा जन्म झाला होता. तर त्या कोणत्या महिलांनी केला होता, त्या अशाच महिला आहेत की ज्या ह्या खेडोपाड्यात त्यावेळेस होत्या आणि त्या ह्या नर्सचं काम करायच्या किंवा आशा वर्करचं काम करायच्या. तर आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये अशीच एक महिला आहे, तर तिच्याकडे आज आपण चाललोय आणि तिने आतापर्यंत 10,000+ डिलिव्हरी आणि त्या पण यशस्वी केलेल्या आहेत. खरं तर त्या आजीनी तिच्या आईकडनं जे शिक्षण घेतलेलं आहे किंवा आईबरोबर जाऊन ही कला शिकून घेतलेली आहे आणि ती आजी आत्ताच्या ह्या घडीला 92 वर्षाची आहे आणि 92 वर्षाच्या ह्या वयातसुद्धा कधी कधी काही पावसाळ्यात वगैरे असे काही आपल्या भागात आदिवासी खेडं अजूनही आहेत की त्या ठिकाणी औषधोपचार म्हणा किंवा डॉक्टरांची टीम अजून वेळेवर जाऊ शकत नाही किंवा त्या खेड्यामधून डॉक्टर हॉस्पिटलपर्यंत वेळेवर पोहोचू शकत नाही. तर अशा वेळेस ह्या आजीला या भागामध्ये खूप लोक ओळखतात आणि त्यांना मागणीसुद्धा आहे की बाबा अशा अडचणीच्या काळात आजीला लोक घेऊन जातात आणि आजीही त्यावेळेस गाडीचा विचार करत नाही किंवा जर पायी जायची वेळ तर पायीसुद्धा जाते आणि त्या ठिकाणी जाऊन त्या महिलेच्या वेदना कमी करायचा प्रयत्न करते आणि यशस्वी डिलिव्हरी करते. आज आपण अशाच महिलेला भेटणार आहे. तर आपण हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही पाहायला विसरू नका पूर्ण, कारण हा आपल्या त्या एका शांताताई म्हणून एक आजी आहे त्या आजीवर असणार आहे आणि खूप सुंदर व्हिडिओ होणार आहे हा. आपण तिच्या मुलाखत घेणार आहे. चला आज आपल्याबरोबर भारती मॅडम आहेत, नारायणगावरून आपण त्यांना पिकअप करून आलो. आज आपल्या व्हिडिओमध्ये ते पण स्वतः ब्लॉग बनवणार आहेत, आपणही आपल्या ब्लॉगला मदत करणार आहेत. तर या ठिकाणी तुमची आजी नाही का ती? बर, त्यांची नातवंड आहेत. चला या ठिकाणी आजी आहे, हे आजीचं घर आहे. बरोबर ओके. चला हे आजीचं घर. आजी काय चाललंय? बरं आहे का? दिवाळी कशी गेली? बर, आज लाडू खायला आलो तुमच्याकडे. चला या ठिकाणी चूल आहे काय? अरे वा मस्त. चला या ठिकाणी आजीचं घर आहे. आणि तुम्ही कोण काका? थोरला मुलगा. बर, काय नाव तुमचं? बर, अजून किती मुलं आहेत आजींना? 4 मुली. अजून एक म्हणजे 2 मुलं आणि 4 मुली. बर चालेल, म्हणजे 6 जण टोटल. अरे वा. चला आपण तुम्हाला घर दाखवलंय आणि आता आपल्या छोट्याशा मुलाखतीला आपण सुरुवात करूया. तर आज आपण जुन्नर तालुक्यातील एक महत्वाच्या गावामध्ये आलोय किंवा एक महत्वाचा व्हिडिओ करण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहे. जुन्नर तालुक्यामध्ये ओतूरच्या भागामध्ये उदापूर पासून मांदरणे गाव, मांदरणेवाडी गावातीलच हे साबरवाडी हे गाव आहे. आणि ह्या गावामध्ये यायचं कारण म्हणजे हे आजी आहेत. या आजींचं वय आता त्याच्या जवळपास सुमारे 92 वर्ष आहे. आजीला वय सांगता येत नाही पण एक अंदाज लावला तर 92 वर्ष आहे. आणि खरं तर ह्या जुन्नर तालुक्यातील मी यांना धाराऊ म्हणल, कारण यांचं जे काम आहे ते खूप मोठं आहे. खरं तर यांना या कामासाठी काही ना काही एखादा पुरस्कार सुद्धा तालुका पातळीवर नाही, जिल्हा पातळीवर म्हणा कुठून तरी काहीतरी यांना भेटला पाहिजे यांच्या कार्यासाठी, कारण यांचं कार्य खूप मोठं आहे. आज आपण त्यांच्या कार्याबद्दल थोडंसं जाणून घेणार आहे. आणि खरं तर 9 ते 10 महिन्यापूर्वी मला एक आजींबद्दल माहिती कळाली होती. वेळ भेटत नव्हता, आज वेळ काढलाय. भारती मॅडम मुळे आज वेळ निघालाय आपल्याला. तर आज आपण या ठिकाणी आलोय. आजींचे पहिल्यांदा नाव माहिती करून घेऊया, ते सगळं विचारूया. आजी तुमचं नाव काय? शांताबाई. 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 आडनाव काय? जाधव. बरं, तुम्ही आता हे ह्या भागामध्ये आदिवासी भागामध्ये तुम्ही हे डिलिव्हरी वगैरे करता बरोबर ना? हे कोणाकडून शिकले तुम्ही? माझ्या ऐकून. तुमच्या आई होती. आईने किती वर्ष केलं अगोदर? आई तेव्हाच गेली लवकरच. किती वर्ष जास्त ना आई गेली?
किती वर्ष झालं आरती काय द्यावं नाही राहिलं मला बाळमधून नको नाही का आठवत नाही. आणि वडील तुम्ही लहान वडील आठवतच नाही. बर लहान असतानाच गेले वडील मला वाटतं लहान असतानाच गेले. लहान असताना. बर मग हे आईकडनं सगळं शिकले. किती वर्षापासून तुम्ही हे चालू केलं हे काम? एवढी एवढीच होतो हा हा तसं शिकलो. तसे म्हणजे आई बरोबर आई जायचं बरोबर आणि मदत करायची हातभार लावायचा. मग हळूहळू हातभार लावायचा नाही निघायचं शाळाचं आई सांगन तसं करायचं. नोकरीला. आई सांगन तसं काम करायचं. मग हळूहळू तुम्ही शिकले ते सगळं बरोबर. आता ह्या भागामध्ये तुम्ही किती गावांमध्ये आसपास तुम्ही डिलिव्हरी केल्यात कामं केली? काम कोणकोणती गाव आहेत? एक आपली मुताण मांडव कोपरे कोपरे मांडव म्हणजे पार नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा इकडे आपलं हे भाग भलवाडी बनकरवाडी भल्लेवाडी. ओके. आजी मांडर नसते मांडर नसते जवळपास आजी जिल्हा तालुक्यातच नाही तर पार अहमदनगर भागामध्ये म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये त्याला आपण अहिल्याबाई नगर म्हणतो त्या भागापर्यंत सुद्धा आजींना इथून बोलवणं यायचं ह्या भागामधून. आणि त्यावेळेस या ठिकाणी काही अशी वैद्यकीय सेवा एवढ्या या खेडेपाड्यात किंवा आदिवासी भागात उपलब्ध नसायची किंवा पावसाच्या काळामध्ये अडीअडचणी यायच्या. त्यावेळेस डॉक्टर उपलब्ध नसले तर आजीला त्यावेळेस बोलवणं यायचं आणि आजी त्यावेळेस पायी प्रवास करायचे. आजी त्यावेळेस तुम्हाला बोलवायला आलं तर कसे जायचे तुम्ही? कसे जायचे? गाडी घेऊन यायचे का लोक तुम्हाला? नाही पायी जायचं. पायी पाय पाय किती किलोमीटर? तर कोपरे मांडवीतून बरंच लांब पाय जायचं रात चालतं रात्रभर चालायचं आणि सकाळी तिथं पोहोचायचं आणि ते मग येतच नाही मुक्कामच तिकडे 2-2, 3 रात्री कधीही बोलवणं यायचं रात्रीचं अपरात्री 2-2, 3-3 दिवस तिकडच राहायच्या. बर मोकळ्या करायच्या भाकरी नाका तुकडं ना पोटलं. बर असं खूपच मोकळ्या केल्याशिवाय आंघोळ केल्याशिवाय जेवाल म्हणजे सगळं व्यवस्थित आंघोळ व्यवस्थित करायचं करूनच मगच घरी यायचं. घरी नाही मग तिकडेच झोपायचं 2-3 दिवस तिकडे थांबायच्या. बर त्याच्या डिलिव्हरी केल्यानंतर ते लोक तुम्हाला काय द्यायचे? दियाचे काय दाणं एवढं धान्य म्हणा नारळ खोबऱ्याची वाटी असं नाही काय. मग असं काही नाही धान्य द्यायचं थोडेसे 50-60 रुपये 50-1 रुपये. तुम्ही असे काही सांगत नाही का माझी एवढी फी आहे वगैरे असं काय नव्हतं? नाही काय आपलं समाजकार्य म्हणून चुकी बाई काम हा का म्हणजे आजी शिकवलं ना आई वडील नाही ना. आजी तर म्हणणं वडील वगैरे नाही शिकवलं नाही. आईचा वनवास पोराला तेवढं दाबून धुवून आणायचं काय खायला मोबदला काय नकोय फक्त एखादं वेदना कमी करायचं एवढंच फक्त तुमच्या पाठीवर. म्हणजे बघा आजीचं एक महत्वाचं आपण कोणतंही काम केलं तर वेगळं मोबदला आपण घेतो. आणि त्या काळातल्या ज्या लोक होती ती अगदी समाज कार्यासाठी झटलेली लोक असायची. कोणाच्या वेदना सहन होत नाही. आता त्या डिलिव्हरी करायच्या वेळेस मोबदला म्हणून काय नाही. लोक जे देतील धान्य म्हणा किंवा काही नारळ म्हणा काय 5-50 रुपये त्या काळात खूप महत्वाची गोष्ट होती आणि ते स्वीकारून त्या ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. तर आजी तुम्हाला आता मुलं किती आहेत? मुलं 2 आणि किती 4 मुली? 4 मुली. आणि नातवंड किती आता म्हणजे पतवंड किती आहेत? नातवंड 12 किती 12 का 12 आहेत. 12च्या आसपास जवळजवळ नातवंड आहेत आजीला. मग आता आजी इकडे तुम्ही ह्या गावामध्ये अजूनही तुम्हाला फोन येतो का बाबा डिलिव्हरी करायची अडचण अजूनही येतात? वाढत आता डॉक्टराकडून आली. बर डॉक्टर कापायला सीझर बरं डॉक्टर म्हटले सीझर करायचं होतं आणि नंतर तुम्हाला बोलवणं आलं. आली वाढीत. बर मग डॉक्टरांनी सीझर करायला सांगितलं होतं ऍक्च्युली करायचं सांगितलं नाही. मग तुम्ही सुखाची केली ती सुखाची केली आता कधीवर बसत पोर. हा ना त्यांच्या भाषेमध्ये ते महत्वाचा शब्द म्हणजे सुखाची केली. सुखाची म्हणजे नॉर्मल कधीवर बसत नॉर्मल एवढी पोरं महत्वाचे. डॉक्टरांनी सांगितलं होतं सीझर करायला
आणि हा, आजीला surgery करायला बोलावून आलं. आल्यानंतर आजीने ती डिलिव्हरी अगदी नॉर्मल पद्धतीने ते मोकळी मोकळी केली केली. वा, सुट्टी झाली चुकी झाली. आणि उदी लावली उत्तरला उतरला लावली हा, हॉस्पिटलला मग- ट्रीटमेंट घ्यायला. आम्हाला लिवता नाही येत. हा हा हा. आता तुम्ही आता घरामध्ये तुम्हाला 2 सून आहेत, 4 मुली आहेत, हं. यांच्या डिलिव्हरी कोणी केल्या? मी असं केलं तुम्हीच केल्या. अखंड. अखंड सगळं फ्री ऑफ चार्ज, हा सगळं फुकट. मजा आहे तुमची. हा हा अरे वा, मस्त. आणि काय अडचण येतात का असं डिलिव्हरी करताना? काय अडचणी आल्या? अडचण नाही आल्या, अजिबात नाही. फार अजिबात नाही. ते मुलगा काय म्हणतात, मला जास्त माहिती नाही. तो मुलगा असा फिरतो, आडवा होतो, मग तो तुम्ही नीट करायचं. तुम्हाला जमतं त्या हा हात जमत. लावला का कळतं? हा जमत. बर. तेवढं नीट करून मग समजा ते पायाळू पाया असलं तर नीट करेल. अवघड जात, नाही मग फार सोपं. चुकी वाटते. आणि डोक्यातून आलं तर असं चुकी वाटते. डोक्यातून पण चुकी, आडवाला तर थोडस सरळ वगैरे हा. करायचं. म्हणजे बघा एका डॉक्टरला पण चुकी वाटत फार. हा, म्हणजे एखाद्या डॉक्टरला पण ह्या गोष्टी जमत नाही. खरं तर आडवं झालं आडवं झालं तर फिरवता येतं. क्रिटिकल असतात. पण आजी त्या हालचाली, त्या बाळाच्या हालचाली हाताने बरोबर फिरून आता आडवा बसलो ना हा. तरी फिरवता येतं. आजी गप्पा मारत असतात. अजिबात मुवमेंटला हालू नाही आणून होत. डिलिव्हरी अगदी नॉर्मल करायच्या. आपण जास्त व्हिडिओ मोठा करणार नाहीये. आजी बरोबर आपण एक चांगला असा व्हिडिओ करायचा प्रयत्न घेतला. आणि हा जो व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे. तर तालुक्यासाठी खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे. तर आजीला ह्या गोष्टीसाठी नक्कीच तालुक्यातून किंवा जिल्ह्यामधून काहीतरी मानाचं काहीतरी भेटावं अशी माझी अपेक्षा आहे. त्याच्यासाठी माझा हा व्हिडिओ नक्कीच प्रयत्न करीन. आणि आज आपण हा व्हिडिओ इथं थांबवतोय. अजूनही आपण आजीकडून ज्या डिलिव्हऱ्या झाल्यात, त्यांची नातवंड आहेत किंवा काही मुलं आहेत, त्यांच्यात आम्ही छोट्या छोट्या मुलाखती घेणार आहेत. त्यांचे काय अनुभव आहेत ते आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत. आजी धन्यवाद. काय बाळांनो, चला एक छोटासा व्हिडिओ राहिला होता. खरं तर आजीला एक भारतीय इतिहास संकलन समिती पश्चिम महाराष्ट्र इंडियन फर्स्ट लेडी डॉक्टर, म्हणजे इंडियातली जी पहिली लेडी डॉक्टर होती, त्यांच्यातर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले. छोटीशी फ्रेम दिलेली त्यांना. आनंदीबाई जोशी आपली इंडियातली भारतातली पहिली डॉक्टर होती. त्यांनी आजी त्यांचे सन्मान म्हणा किंवा एक छोटीशी फ्रेम आजीला दिलेली आहे या ठिकाणी. आणि ती डॉक्टर, त्यांची जी टीम आहे, संस्था, ते वारंवार आजीच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात. तर हे एक मत होतं तुम्हाला सांगायचं राहिलं होतं. तर खूप चांगली गोष्ट आहे आजी, हा. भारी आहे. तुम्ही आनंदीबाई जोशी दुसऱ्या. हा. तिकडनं आजीसाठी आपण थोडस आपल्या पद्धतीने पुन्हा बाकी आणली. आणि आजीला पतवंड भरपूर आहे, त्याच्यामुळे 1 डझन भर आपण चॉकलेट आणले त्याच्यासाठी. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे बाळा. आजी तुम्ही पण खा. मिळालं जरा एक्स्ट्रा. ठीक आहे, अजून कोणी राहिलं सर तुम्ही. आजी आमच्याकडून भेट तुम्हाला. धरा. बाय करा सगळ्यांनी. तुम्ही कोण सगळेजण? आजीचे नातू नातू आहेत का? तुमचं नाव काय? तुकाराम पांडुरंग जाधव. काय सांगाल आजीबद्दल थोडीशी माहिती जरा? मला आठवत आहे तेव्हापासून ती आजी कायम जातीवरती मुठा कोपर, पुताची वाडी, सात खेतवाडी, भलेवाडी, मरारवाडी, आळूची वाडी, काळोबा, इकडून इकडे खाली गोंदेवाडी, लय जागी फिरले. मांदार नाही. आजीला तुम्ही काय मदत करता का ह्या गोष्टीसाठी? जाऊ देतो तिला, ते जाते तिच्या पद्धतीने. ते माणसं येत होते न्यायला. पहिला रस्ता नव्हता ना त्या टायमाला, मग ते यायचे 4-5 जण यायचे न्यायचे. ते आजी 2-2, 3-3 दिवस तिकडे राहायचे. आज या गावात झाली का पुढच्या गावात जर असले का तिथंच थांबायची आजी. ती झाल्यावर परत यायची घरी. 2-2, 3-3 दिवसाच्या कालावधी राहायचे. आजी आमचा बाबा वारला होता ना त्यावेळेस सुद्धा वरतीच होते. बर. आता आपल्या बरोबर अजून एक दादा आहेत. आता तुमचं काय नाव? गंगाराम रामा जाधव. तुम्ही होते वन विभागात आहे नाही का? अरे वा, चांगलं काम करता. तुमचं माझं कॉन्टॅक्ट झालं, यांचं दादाचं माझं कॉन्टॅक्ट झालं. आता काय सांगाल आजी बरोबर काय भावनिक क्षण
किंवा कसं वाटतं? आजी कसं आहे, एखादा माणूस आलं का हा ते नाहीच म्हणणार नाही हा. का त्यांच्या मागे लगेच निघणार. मागं काम असलं तरी आजी त्यांच्या बरोबर निघून जाणार हा हा. डिलिव्हरी करायला. कसं वाटतं की आपली आई आपली आजी हे काम करते? अभिमान आहे का आजीनं आमच्यासाठी एवढं केलं, तिचं नाव एवढं झालं. कोणत्या गावात गेलं आणि आजीचं नाते का म्हणणार का तुम्ही शांताबाईचं नातूच आहे का तुम्ही, म्हणजे तुम्हाला ओळख आजीची? अरे वा. मग तुम्हाला आपल्या जुन्नर तालुक्यातून म्हणा किंवा महाराष्ट्रातून असं वाटतं की बाबा आजीला काहीतरी पुरस्कार म्हणा किंवा याची दखल घेतली जात नाहीये? तुम्ही काय सांगाल आमदार खासदारांना, काय तुम्ही सांगाल? आम्हाला असं वाटतं का त्या कार्याचा काहीतरी गौरव होणं गरजेचं आहे. गौरव आणि आजीचं नाव पुढे गेलंच पाहिजे असं आम्हाला वाटतंय. काहीतरी पुरस्कार भेटायला पाहिजे. दादा तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं नाव काय? पांडुरंग जाधव. काय नाव? मोहन पांडुरंग जाधव. बर. आजी आमची आहे ना चांगली आहे. बारीकपणापासून आम्ही बघतो का प्रत्येक गावात जाती, 2-2, 3-3 दिवस गाडी काय ते डिलिव्हरी चांगली करते. पण आजीमुळं तू अभिमान तर आहेच, पण तुम्हाला त्या आजीमुळं तुमची प्रतिष्ठा वाढली असणार आजूबाजूच्या. कुठे अशी गेलं तरी आम्हाला ओळखीत आडी अडचणी येतात, तुमचं काम पाठापाठ आले तरी आम्ही तिचं नाव सांगून म्हणजे बघा ते आम्हाला का ते खरं नशीब मानावं लागेल नाही का आजीचं. म्हणजे तू आजीमुळे तुमचं तुम्हाला अशा समाजात वागताना तुम्हाला एक अभिमान वाटतो, ऊर भरून येतो आणि तुमची कामही त्या आजीच्या मार्फत लवकर होतात. भारी वाटतं. धन्यवाद. मी दोघी नात सुना ना, काय वाटतं आजीबद्दल? काय सांगाल? तुमची जी आदर सासू म्हणता येईल नाही का, बरोबर ना? काय हे काम करते, कसं वाटतं तुम्हाला? मस्त वाटते, जरा छान वाटते. बर. तुमच्या डिलिव्हरी कोणी केल्या? आमच्या आजीनेच केल्या. आजीनेच केल्या. खरं मला विचारायला थोडस जरा हे वाटतं, पण शेवटी आजीचं काम महत्वाचं आहे. मग काय वाटतं तुम्हाला? आजीची डिलिव्हरी केली, तुम्हाला काय अडचणी? काय अडचणच आली नाही. बर. आणि तुमचं? आमची आजीनेच केली. हा. काय आहे तुम्हाला अनुभव? बाबा आजी आपली आजच सासू डिलिव्हरी करते, डॉक्टर नाही अशी काही भीती की बाबा आजी करणारी? मला एक मुलगा नाही, एक मुलगी. अशी भीती नाही वाटली का डॉक्टर कडे गेला पाहिजे? अजिबात नाही. म्हणजे कसं आम्ही असं वाटत, आम्हाला कसं, आम्हाला एखादा शिकणारा जर नवीन डॉक्टर असेल ना तर भीती वाटते, बरोबर. पण एखादी न शिकलेली आजी हे काम करते अशी भीती मनामध्ये येते ना, अरे काय करेन का नाही, करीन का नाही, अशी अजिबात भीती नाही. ती म्हणजे असं चमकलं बिमकलं तर मग चुळीत होती ना. हा हा हा. तुम्हाला अनुभव आलता हळूहळू इथं राहून, मी ह्या घरात आल्यानंतर सुरुवातीला भीती वाटली असेल? नाही, तसं भीती नाही वाटली. बर. पण मग ती चांगली करायची ना, मग त्याच्यामुळे नव्हती काय वाटत. बर. तसं आहे तुमचं काय की तुम्ही हे जे तुमचं काम करता तुम्ही, तुमचं जरा ते अंग त्या काठीचं. आता कालच्या लेडीज काय आलं की यांना ऑफिसचं काम, त्याच्यामुळे यांना खूप अडचण येतात डिलिव्हरीसाठी. पण तुमच्या नॉर्मल येतात. आणि आजी हुशार आहे. 9 महिन्यापर्यंत कामच करत होतो. अरे बापरे. इकडं लगेच 4 महिने झाले का लगेच काम बंद करून टाकतात इकडले लोक. आराम करा, बेड रेस्ट घ्या. टायमाला पोट दुखायला आल्यावर आजीने डिलिव्हरी केल्या घरीच. तोपर्यंत 9 महिन्यापर्यंत काम करायचं. वा, जबरदस्त. घरीच केल्या. चांगलंय, खूप चांगले. तुमची आजी खूप मस्त आहे बरं का, पण मला आवडली. आमची आजी चांगली. आमची आजीला काय ते सत्कार भेटला म्हणून आम्हाला खूप चांगलं वाटलं. चांगलंय चांगलंय. मॅडम तुम्ही तुमच्या आजीची, तुम्ही कोण बरं, मला ओळख सांगा. सुने मी थोरल्या आजीची. ओके, थोरली आजीची सून, म्हणजे थोरली सून. पहिली सून आली घरात ती तुम्ही. बर. तुमची डिलिव्हरी कोणी केली असेल? आजीने केली. आजीने केली. मग काय भीती वाटली का बाबा आपली सासू आपली डिलिव्हरी करणार? नाही, भीती नाही वाटली. सगळ्या सासू चांगल्या असतात का वाईट असतात? चांगले असतात. तुमची डिलिव्हरी केली म्हणून चांगली का? मग बरेच सुनांचा कसा असतो अनुभव, सासू आगाव असती नाही का? असते ना, बरोबर ना. आता त्यावेळेस डॉक्टर नाही पण सासूने डिलिव्हरी केली. किती वर्षापूर्वी डिलिव्हरी झाली तुमची पहिली? ते काय आता मुलगा तुम्हाला नाही सांगता. बरं ठीक आहे. मग त्यावेळेस भीती वाटली का आजी करणार आहे का आपल्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे असं काय मनात आलं का? डॉक्टर सांगितलं त्यावेळेस आम्हाला भीती वाटायची. बर. आणि आजी असं वाटलं का मग काय नाही वाटत? काय नाही वाटत. म्हणजे उलट झालं, माणूस डॉक्टरकडे गेलं का हे होतो. मग असं बेव दाखवायची ना आमची पहिली जुनी माणसं का ऑपरेशन करतील, सीझर करतील. आणि आजकाल ती परिस्थिती आहे. आजकालही नॉर्मल डिलिव्हरी होत असली तरी डॉक्टर झटपट
काम लवकर व्हावा किंवा काही बदलासाठी लोक करत असतील. सगळे डॉक्टर असे नाहीयेत, काही डॉक्टर पण अजूनही चांगले आहेत की ते नॉर्मल महिलांना त्रास होणार नाही अशा डिलिव्हरी करत असतात. पण त्यातल्या त्यात तुमच्या आधी तर तुम्हाला कसं वाटतं, अभिमान वाटतो सुन सासूचा? अभिमान वाटत. असं कमी सुन आहेत की त्यांना सासूचा अभिमान वाटतो नाही का? त्यातल्या तुम्ही एक. तुमच्या अजून एक जाऊ कुठे? जाऊच म्हणता येईल ना, तिकडे वर येते. जाऊच म्हणतात ना. हा बरोबर. मला थोडं नात्यातलं जरा कमी कळतं. चांगलंय. पण भारी आहे तुमची आजी, तुमची सुन सासू. अशा सासू सगळ्यांना मिळव. बरोबर ना? काय म्हणते सासूबद्दल? काय म्हणणार तुम्ही सासूबद्दल? ते काय आता ते नाही काय आम्हाला काय ते आता बाहेर गेलं तुमच्या सासूबद्दल लोक बोलतात, आजूबाजूच्या महिला बोलतात, काय म्हणतात, काय वाटतं? चांगलं वाटतं ना आम्हाला. चांगलं वाटतं नाही का? भारी वाटतं एकदम. चांगलंय. धन्यवाद. धन्यवाद. त्याच्यामुळे ते काम करावं लागलं. खरं तर मी या घरामध्ये चहा पितोय आणि या ठिकाणी जवळजवळ 12 मुलं आहेत. तुमची एवढी 12 मुलं एकत्र असलं भांडण वगैरे झालं डोकी उठत नाही गो? आमच्या घरात 2 जणी असले तरी ना तर डोकं उठत आहे. आमचं बारकं एकटं तर रात्र शांतच बसत. अजिबात काय वाटत नाही का? तुमची मुलं काम करतात का? तुम्हाला मदत करतात? काय करता पोरांना मदत? वावरात खुरपता? जमतं खुरपायला? लागवड करतात? कांदे लावत होते. कोणी गावावर लावली? मुलांनी. अरे बापरे, सगळं काम जमतं. हे नशीब आहे, नाहीतर मग हाय फुकणी. चांगलं. कोण खात रे जास्त? सगळेच खातात. सगळे खातात. सगळे खातात. मार पण खायचं, खाऊ पण खायचं, काम करायचं. वडिलांचा खाता. वडिलांचा. आई नाही मारत. आणि खाऊ कोण आणतं? जो मारतो तोच. या घराच्या मागे साबरवाडीच्या पाठीमागे एक अजून एक घर आहे. त्यांचा अनुभव आपण घेणार आहे. आणि नुकतेच असं आहे की 11 महिन्यांपूर्वी त्या महिलेची डिलिव्हरी आजीनं केलेली आहे. पाहूया चला. म्हणजे ह्या वयात पण अजून आजी करते, म्हणजे काम थांबलेलं नाही अजून. बरंच अडचण येते. जास्त अनुभव घेणार नाही आपण, फक्त एकाच महिलेचा अनुभव घेऊया. अनुभव घ्यायला आपल्याला आपला व्हिडिओ सुद्धा कमी पडेल. इकडे जायचंय. तर आता आपण शांताकच्या घराच्या पाठीमागे आलेलो आहे आणि या ठिकाणी 9 महिन्यापूर्वी 9 का 11 महिने झाले. 11 महिने 7 महिने झाले. 7 महिन्यापूर्वी ह्यांची पण डिलिव्हरी केली होती. तर डिलिव्हरी करायला खरं तुम्हाला पुण्याला पाठवलं होतं, बरोबर ना? पुण्याला ससूनला पाठवलं होतं. नाही पाठवणार होते. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा कोणत्या डॉक्टरकडे गेलते? जुन्नर मध्ये? काय म्हणते डॉक्टर? बरं नाव नका सांगू, पण जुन्नरला गेलते. आणि त्याच्यानंतर त्या डॉक्टरांनी तुम्हाला ससूनला जायला सांगितलं. ससूनला का जायला सांगितलं? काय अडचणी आलं? ते म्हणले तुमची बीपी वाढते, तुम्हाला कधी पण चक्कर येऊ शकते, त्याच्यामुळे तुम्ही जुन्नरला जा. ओके. मग तुम्हाला बीपीचा त्रास आहे का पहिल्यापासून? थोडा आहे. बर. आता तुमची डिलिव्हरी मग तुम्ही निर्णय काय घेतला? बाबा सिझर नाही करायचं. तुमची परिस्थिती काय नेमकी, काय भीती परिस्थिती होती आणि अशीच काही डॉक्टर म्हणले सिझर करायला आणि पुण्याला जा, त्याच्यामुळे आणखीन भीती वाढत होती ना. तुमचं सिझर म्हणजे बाईचा दुसरा जन्म. अगदी बरोबर येते. तुम्ही ते घाबरले आणि नंतर मग काय डिसिजन घेतला तुमच्या सासूने म्हणा सासऱ्याने म्हणा, तुम्ही पुढं करायची ठरली डिलिव्हरी? आजीकडेच करायची ठरली. म्हणलं जाऊ नका, आपली परिस्थिती नाही तशी. म्हणलं जाऊ नका कुठं. मग काय इथंच आम्हाला म्हणले 3 वाजता वाहणार म्हणजे 100% 3 वाजता झाली. 3 वाजता झाली. नाही, आजीचं कार्य खूप मोठं आहे आणि तुम्हाला त्याचा अनुभव आहे. तुमचं किती डिलिव्हरी केलं आजीने? 3. आणि 3 मुलंच झालीत का? आणि पहिलं एक मुलगा काहीतरी झाला म्हणे, पोटामध्ये गेला म्हणे काहीतरी, मोठ्याच्या पाठीवर. त्यावेळेस काय अडचण आली तुम्हाला नेमकी? तेव्हा अडचण अशी आली का अंगावरून जात होतं गर्भपोटात असताना. बर. दर दिवस संध्याकाळी 9 वाजता 1 तास पूर्व असं करता करता आम्ही लय दिवस दवाखान्यात जात होतो, पण काहीच फरक नव्हता. बर. आणि मुलगा काय पोटामध्ये दगावला होता का? तरी पण आजीने ते नॉर्मल केलं सगळं व्यवस्थित? नॉर्मल केलं. आजी तुमच्यासाठी देवच म्हणून आली काय. आणि तर हे अनुभव आहेत. काका आजीबद्दल अजून काय सांगाल तुम्ही? हेच म्हणतो तुम्ही लई डिलिव्हरी केल्या पाहिजे, एकदम देवासारखी ना. बरं, तुम्हाला पण एवढा मोठा अनुभव आलाय.
डॉक्टरने तुम्हाला असं सुंदर जायला सांगितलं, सिजर करायला सांगितलं, आजीबद्दल काय भावना आहे तुमची? तुम्ही पण सुखरूप आहे, तुमचा मुलगाही सुखरूप आहे, सुखरूप आहे आम्ही, चांगले सगळं. काय वाटतं आजीबद्दल? चांगली आहे ना आजी. आजी चांगली. हा. या गावातील जवळजवळ सगळ्याच महिलांचे आताच्या मुली कशा दम धरते नाही ना, दम धरते नाही, त्यांना शारीरिक कष्ट कमी आहेत ना, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतो आजकाल. आणि आजकाल डॉक्टरांचे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे की सिजरचं प्रमाण जास्त आहे. कोणी पैशासाठी करतं, कोणी कशासाठी, त्याच्याबद्दल आपण काही कमेंट्स करत नाही. पण हॉस्पिटलमध्ये सिजरचं प्रमाण वाढलंय. काही डॉक्टर असे आहेत की ते खूप चांगल्या पद्धतीने नॉर्मल डिलिव्हरी करायचा प्रयत्न करतात शेवटपर्यंत, जेणेकरून लोकांची परिस्थिती बघून त्याप्रमाणे ते काम करत असतात. तर खूप चांगला अनुभव आहे तुमचा, धन्यवाद. चला, आपण ह्या गावामध्ये आलो होतो, आजींची मुलाखत घेतली, या ठिकाणी अनुभव पण घेतलेले आहेत. काही जणांचे नातवंड म्हणा, त्यांची मुलं म्हणा, त्यांचे पण थोडेसे आपण माहिती घेतली त्यांच्याकडनं. आणि एकंदरीत ह्या गावातील किंवा आजूबाजूचे बरीचशी गावं यांच्या सक्सेसफुल डिलिव्हरी यांनी आजीने केलेल्या आहेत आणि खूप महत्त्वाचं काम केलं. आणि कोणताही मोबदला न घेता आजीचं हे समाजकार्य अजूनही चालू आहे या स्थितीमध्ये. तर माझी अजून एक कळकळीची विनंती आहे, जुन्नर तालुक्यातील जे लोकप्रतिनिधी आहेत, आजीला योग्य तो सन्मान ह्या शिवजयंतीला तरी मिळावा अशी मी अपेक्षा करतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर सर्वांना आवडला असेल तर सर्वांना शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहू. धन्यवाद. जय शिवराय. बाय बाय.